नमस्कार. आज आपण बायोलॉजीचा पहिला टॉपिक आहे नवीन सिलेबस मधला, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. म्हणजे याच्यात आपण रिप्रोडक्शनची माहिती मिळवणार आहे. रिप्रोडक्शन. आता प्रत्येक सजीवाला स्वतःची जात टिकवून ठेवण्यासाठी हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. अगदी भूतकाळापासून आज अखेर अनेक जे सजीव आपण बघतोय त्याचं कारण म्हणजे रिप्रोडक्शन. एका सजीवापासून त्याच जातीचा स्वतःसारखाच एक नवीन सजीव तयार होणं, या गुणधर्माला म्हणायचं रिप्रोडक्शन. म्हणजेच काय, प्रोडक्शन ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम्स लाईक पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्स सारखे ऑर्गॅनिझम तयार करणं, या गुणधर्माला म्हणायचं रिप्रोडक्शन. आता हे जे रिप्रोडक्शन होतं, हे रिप्रोडक्शन मुख्य दोन प्रकारचं होतं. किती प्रकारचं होतं? दोन प्रकारचं. कोणते दोन प्रकार आहेत ते आपण बघूया. महत्वाचे मुख्य दोन टाईप आहेत. आता हे जे दोन टाईप्स आहेत त्याच्यामध्ये एक असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे. कुठला टाईप आहे? असेक्स्युअल रिप्रोडक्शन. आणि सेकंड टाईप आहे तो म्हणजे सेक्स्युअल टाईप आहे. हे महत्वाचे दोन टाईप आहेत. अगदी नावामध्येच खरं तर याची व्याख्या आहे. असेक्स्युअल, अ मीन्स अब्सेंट, सेक्स ऑर्गन्स अब्सेंट असतात. सेक्स ऑर्गन्स अब्सेंट, याला म्हणायचं असेक्स्युअल रिप्रोडक्शन. इकडं मात्र असं नसतं, सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट. सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट, याला म्हणायचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता हे जे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे याला असंही म्हटलं जातं ॲपोमिक्सिस. काय म्हटलं जातं? ॲपोमिक्सिस. का म्हणायचं ॲपोमिक्सिस? ॲपो मीन्स सेम, मिक्सिस मीन्स मिक्सिंग विदिन. स्वतःचेच गुणधर्म स्वतःमध्ये मिक्स होणं, म्हणजेच याच्यामध्ये वन पॅरेंट असतो. किती पॅरेंट असतात? वन पॅरेंट. इकडं काय असतं बघा, याला म्हणायचं ॲम्फिमिक्सिस. काय म्हणायचं? ॲम्फिमिक्सिस. मिक्सिस म्हणजे काय? मिक्स होणे. ॲम्फी म्हणजे काय? बोथ. इकडं मात्र दोन पॅरेंट असतात. एक मेल पॅरेंट असतो, एक फिमेल पॅरेंट असतो. मेल आणि फिमेल ह्या दोघांचे जे गॅमेट्स असतात, गुणधर्म असतात, हे एकमेकांमध्ये मिक्स होतात. बोथ पॅरेंट्स, याला म्हणायचं ॲम्फिमिक्सिस. ॲम्फी मीन्स बोथ, ॲम्फी मीन्स बोथ, ॲपो मीन्स सेम. दोघांचे अर्थ कळले? अगदी सोपं आहे. नावामध्ये व्याख्या काही पाठ करण्याची गरज नाही. आता हे जे ॲम्फिमिक्स, असेक्स्युअल रिप्रोडक्शन, सेक्स्युअल रिप्रोडक्शन आपण म्हटलं, याला ॲपोमिक्सिस म्हणायचं, याला ॲम्फिमिक्सिस म्हणायचं. इथं वन पॅरेंट असतो, इथं टू पॅरेंट्स असतात. इथं काय होतं बघा, असेक्स्युअल रिप्रोडक्शनची तुम्हाला व्याख्या विचारली जाते, एमसीक्यू विचारला जातो. का कसं सांगता येईल बघा? अगदी सोपं आहे. ज्या रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचे सेक्स ऑर्गन्स नसतात, गॅमेट्स नसतात, मेल फिमेल गॅमेट्स नसतात, सो नो फ्युजन ऑफ गॅमेट्स, नो फ्युजन ऑफ गॅमेट्स, या रिप्रोडक्शनला म्हणायचं असेक्स्युअल रिप्रोडक्शन. इकडं काय होतं? फ्युजन ऑफ गॅमेट्स, फ्युजन ऑफ गॅमेट्स, याला म्हणायचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. राईट? तुम्हाला व्याख्या क्लिअर झाली? सो फॉर्मेशन ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम्स लाईक पॅरेंट्स किंवा प्रोडक्शन ऑफ यंग वन्स सिमिलर टू पॅरेंट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. सिमिलर टू पॅरेंट्स हा गुणधर्म महत्वाचा आहे. पॅरेंट्स सारखेच म्हणजे काय होतं बघा, समजा हे आपल्याकडे एक ईस्ट सेल आहे, ईस्टची पेशी आहे. ह्या ईस्ट पेशीपासून नवीन पेशी तयार होतील, त्या ईस्टच्याच आहेत. म्हणजे हे नवीन सेल्स आहेत, यंग वन्स आहेत, यंग सेल्स आहेत. ही पॅरेंट सेल आहे, ही पॅरेंट आहे, आणि ह्या यंग सेल्स आहेत. तर ह्या यंग सेल्स पॅरेंट सारख्याच असतात, याला म्हणायचं असेक्स्युअल रिप्रोडक्शन. सुरुवातीला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन याची खूप डिटेल माहिती बघणार आहे. हे दोन टाइप्स कळालेले आहेत, लिहून घ्या, फास्ट लिहून घ्या जरा. आता आपण या दोन्ही पैकी वन बाय वन बघणार आहे. सुरुवातीला काय बघूया? असेक्स्युअल
रिप्रोडक्शन. ओके. आता हे जे असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, या असेक्सुअल रिप्रोडक्शनची वैशिष्ट्ये काय आता बघितली आपण. अगदी 2 महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. एकच पॅरेंट असतो आणि हे मात्र विदाउट गॅमेट्स, विदाउट सेक्स ऑर्गन होतं. याला म्हणायचं असेक्सुअल रिप्रोडक्शन. ओके. हे जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन याच्यामध्ये हे नवीन जनरेशन तयार होतं, म्हणजे ज्याला आपण ऑफस्प्रिंग्स म्हणू. ही मात्र सिमिलर असतात. म्हणजे ही पॅरेंट सेल आहे, त्याचं न्यूक्लियस आहे, हा सायटोप्लाझम आहे. याच्यापासून हे नवीन 2 पेशी तयार झालेल्या आहेत, या यंग सेल्स आहेत. हे मात्र पॅरेंट सेल, यंग सेल हे सगळे सिमिलर असतात. का सिमिलर असतात? कारण यांचा पॅरेंट एकच असतो. याच्यात मेल गॅमेट नाही, फिमेल गॅमेट नाही, सेक्स सेल नाही. एकाच पॅरेंटचे गुणधर्म असतात आणि म्हणून याच्यात काही बदल होत नाही. आता हा जर आपण सिमिलर म्हणजे नक्की तरी काय कसं कन्सिडर केलं जाईल, तर हे 2 पद्धतीने आपण बघूया. म्हणजे एक तर त्याचे एक्सटर्नल फीचर्स, ज्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजी, मॉर्फोलॉजिकली, आणि दुसरे इंटरनल फीचर्स, ज्याला आपण जिनॅटिक्स, जीन्स म्हणतो, जिनॅटिकली. सिमिलर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज क्लोन्स. एक नवीन टर्म तुम्हाला कळाली, क्लोन्स. व्हॉट आर क्लोन्स? मेगास फॉर डेफिनेशन, MCQ 1 सेंटेन्स. क्लोन्स म्हणजे काय? अगदी सोपं आहे, कळलंय तुम्हाला. ज्याचे बाह्य गुणधर्म, आतील गुणधर्म एक्झॅक्टली सिमिलर असतात, सारखे असतात, याला मात्र म्हणायचं क्लोन्स. सांगा एकदा डेफिनेशन पुन्हा. सो मॉर्फोलॉजिकली अँड जिनॅटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज क्लोन्स. क्लिअर? क्लोनची व्याख्या कळाली? अगदी सोपं आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये क्लोन्स तयार होतात कारण पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग हे एक्झॅक्टली सिमिलर असतात. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लोन हा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपण हे जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे हे कोणकोणत्या पद्धतीनं होतं, ह्याच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या आहेत हे आपण बघूया. याच्यात काही शंका आहे का? ओके, क्लोनची व्याख्या लिहून घ्या. कळालेले? ठीक आहे. आता आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनची व्याख्या बघू. त्याचे वेगवेगळे टाइप्स बघूया आपण. असेक्सुअल, पॅरेंट एकच असला पाहिजे, सेक्स ऑर्गन्स, गॅमेट्स आर कम्प्लिटली अब्सेंट. याच्यामध्ये आपण पहिला टाइप बघणार आहे तो म्हणजे फ्रॅगमेंटेशन. मी तर असं म्हणेन की या शब्दामध्येच खरं व्याख्या आहे. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू फ्रॅगमेंट्स. बघा ना, बायोलॉजीत आपल्या असे कितीतरी प्रश्न असतात की प्रश्नामध्येच उत्तर. समजा तुम्हाला प्रश्न असा विचारला, व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? बघा प्रश्नातच उत्तर आहे. फ्रॅगमेंट पासून रिप्रोडक्शन होतं, याला काय म्हणायचं? फ्रॅगमेंटेशन. व्हेरी सिंपल. आता हे जे फ्रॅगमेंटेशन असतं हे कोणामध्ये होतं? जनरली लोअर ऑर्गॅनिझम्स. आता हे जे लोअर ऑर्गॅनिझम असतात ते युनिसेल्युलर असतात, मल्टीसेल्युलर. मग नक्की कोणामध्ये होतं? तर हे होतं मल्टीसेल्युलर मध्ये. मल्टीसेल्युलर अनेक पेशींच्या पासून तयार झालेला सजीव असतो, याला म्हणायचं मल्टीसेल्युलर. मेनी सेल्स. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया स्पायरोगायरा. हा मल्टीसेल्युलर लोअर ऑर्गॅनिझम आहे, याला म्हणायचं स्पायरोगायरा. आता बघा, हे स्पायरोगायराचं एक फिलामेंट आहे. फिलामेंटस स्ट्रक्चर असतं, तुम्हाला माहिती आहे, ग्रीन कलरचं असतं, ॲटोट्रोपिक असतं, फिलामेंटस असतं. काय होतं, ऍक्सिडेंटली समजा हे या ठिकाणी कट झाले म्हणजे याच्यात 3 फ्रॅगमेंट्स तयार झाले. हा एक फ्रॅगमेंट वेगळा झाला, हा एक वेगळा झाला, हा एक वेगळा झाला. काय मिळाले आपल्याला? फ्रॅगमेंट मिळाले का? फ्रॅगमेंट, याला म्हणजे पीस तयार झाले. ओके, आता ह्या प्रत्येक फ्रॅगमेंट पासून पुढे जाऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो.
नवीन स्पायरोगायरा तयार होतं. सांगा मूळचा एक स्पायरोगायरा घेतला होता, त्याचे 3 फ्रॅगमेंट तयार झाले. आता आपल्याला 3 वेगवेगळे स्पायरोगायराचे ऑर्गॅनिझम मिळाले. याचा अर्थ इथं रिप्रोडक्शन झालंय, थ्रू फ्रॅगमेंट झालंय. दॅट्स वाय कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. ओके, बघा फ्रॅगमेंटेशनची व्याख्या आली. ते फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये घडतं हे कळलंय तुम्हाला. सांगा कोणामध्ये? लोअर ऑर्गॅनिझम. ओके, गुड. अजून कोणामध्ये घडतं? मल्टीसेल्युलर. व्हेरी गुड. काय एक्झाम्पल आहे ते सांगा? स्पायरोगायरा. गुड. मग अशा पद्धतीनं फ्रॅगमेंट पासून पीस पासून जे रिप्रोडक्शन होतं याला काय म्हणायचं? फ्रॅगमेंटेशन. काय शंका आहे याच्यामध्ये? ओके, लिहून घ्या पटकन जरा. ठीक आहे, आता आपण दुसरा याचा टाईप बघूया. असेक्सुअल रिप्रोडक्शनचा दुसरा टाईप आहे, हा सेकंड टाईप आहे. याला म्हणायचं बडिंग. काय म्हणायचं? बडिंग. याची व्याख्या नावामध्येच आहे. बघूया आपण काय डेफिनेशन आहे. तुम्ही गेस करू शकता, नाव वाचलं, शब्द ऐकला तरी व्याख्या सांगता येईल. बडिंग थ्रू बर्ड. सो रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू बर्ड. ओके, बर्ड पासून होतं, याला काय म्हणायचं? बडिंग. फ्रॅगमेंट पासून होतं, याला काय म्हणायचं? फ्रॅगमेंटेशन. आता ठीक आहे, आम्हाला बर्ड पासून तयार होतं म्हणजे बडिंग, पण नक्की बर्ड म्हणजे काय असतं? एक्सटर्नल आउटग्रोथ. एक्सटर्नल आउटग्रोथ. समजा आपण एक समजण्यासाठी ईस्ट पेशी घेऊया. ही ईस्ट पेशी आहे, त्याचं केंद्र काय? हा सायटोप्लाझम आहे, ग्रॅन्युल्स असतात. एक ईस्ट पेशी आहे. आता या ईस्ट पेशीला जेव्हा एक्सेस फूड मिळतं, फेवरेबल कंडिशन असते, जनरली रिप्रोडक्शन हे फेवरेबल कंडिशनला होतं, मग काय होतं? या पेशीच्या बाहेरच्या बाजूला असे एक आउटग्रोथ तयार होते. हे आउटग्रोथ आहे, या आउटग्रोथला म्हणायचं बड. बघा, ही पॅरेंट सेल आहे. ह्या पॅरेंट पासून एक नव्याने त्या पेशीच्या बाहेरच्या बाजूला जो पार्ट तयार झालाय याला म्हणायचं एक्सटर्नल आउटग्रोथ. न्यूली फॉर्म्ड पार्ट असतो, ह्या न्यूली फॉर्म्ड पार्टला म्हणायचं बड. हे अनइक्वल असतं. पॅरेंट सेल लार्ज असते, बड हे स्मॉल साईजचं असतं. अजून काय होतं? ह्या बडने अजून समजा फूड ऍब्सॉर्ब केलं तर ही पॅरेंट सेल आहे, हे त्याचे सायटोप्लाझम न्यूक्लियस आहे. बडची साईज वाढते. बडची साईज वाढते. फायनली काय होतं? हे बड पॅरेंट सेल पासून वेगळं होतं आणि बड पॅरेंट सेल पासून वेगळं झालं की नवीन एक ईस्ट पेशी मिळाली. यंग ईस्ट सेल आहे, यंग ईस्ट आहे. हे पॅरेंटची ईस्ट सेल आहे. बघा, पॅरेंट ईस्ट सेल पासून यंग ईस्ट सेल तयार झाली. याचा अर्थ इथं रिप्रोडक्शन झालं. कशामार्फत झालंय? बड मार्फत झालंय. या मेथडला काय म्हणायचं? बडिंग. एनी डाऊट? क्लिअर झालंय? काय शंका आहे? सांगा एकदा व्याख्या पुन्हा. सो एक्सटर्नल आउटग्रोथ और रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू बड इज कॉल्ड एज बडिंग. एक्झाम्पल सांगा काय? ईस्ट पेशीमध्ये. ईस्ट ही युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर. इवन दो हायड्रामध्ये सुद्धा बडिंग होतं. तुम्हाला माहित आहे हायड्रा एक्वॅटिक अॅनिमल. हा हायड्रा आहे. जेव्हा याला फेवरेबल कंडिशन उपलब्ध होते तेव्हा याच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला एक आउटग्रोथ तयार होते. सांगा, हा नव्याने तयार झालेला पार्ट काय? बड. आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. हा बड मग पॅरेंट पासून वेगळा होतो आणि पुन्हा तो नव्याने एक दुसरा हायड्रा तयार करतो. सांगा, बड पासून नवीन हायड्रा तयार झाला. हा पॅरेंट हायड्रा आहे, हा यंग हायड्रा आहे, नव्याने तयार झालेला आहे, थ्रू बड होतं. या मेथडला काय म्हणायचं? बडिंग. इथं कुठेही सेक्स ऑर्गन्स नाहीत, गॅमेट्स नाहीत. दॅट्स वाय इट इज अ टाईप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. क्लिअर? डेफिनेशन लिहून घ्या पटकन. थर्ड टाईप आपल्याला बघायचं आहे. हा पण सोपा पार्ट आहे, स्पोर फॉर्मेशन. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू स्पोर फॉर्मेशन. नंबर 3, स्पोर फॉर्मेशन. इथेही नावामध्येच व्याख्या आहे. बघा, मी एव्हरी टाइम तुम्हाला हेच सांगतोय की नावामध्ये शब्दांचा अर्थ समजून घ्या. बायोलॉजी हे अतिशय सोपं आहे.
स्पोर फॉर्मेशन. सो रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू स्पोर्स. राईट. सांगा कशा मार्फत होतं? स्पोर्स मार्फत होतं. काय म्हणायचं? स्पोरुलेशन किंवा स्पोर फॉर्मेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पोरुलेशन. स्पोरुलेशन. ठीक आहे, आम्हालाच कळालं की स्पोर मार्फत रिप्रोडक्शन होतं, याला स्पोरुलेशन म्हणायचं. पण नक्की स्पोर्स काय आहेत, ते कसे असतात, कोणकोणत्या प्रकारचे असतात? तर स्पोर्स हे दोन महत्वाच्या दोन टाईपचे असतात. एक मोटाईल स्पोर्स असतात, स्पोर्स, आणि दुसरे नॉन मोटाईल स्पोर्स. ओके. आता हे जे मोटाईल स्पोर्स आहेत यांना म्हटलं जातं झूस्पोर्स. एक एक्झाम्पल घेऊया आपण. झूस्पोर्स. झूस्पोर्स हे मोटाईल मीन्स मुव्हेबल, जे हालचाल करतात. आता हालचाल करायचं असेल, त्यांना मुवमेंट करायची असेल, तर मात्र त्यांच्याकडे लोकोमोटरी ऑर्गन असणं आवश्यक असतं. जनरली हे लोअर आहेत, पाण्यातून मुवमेंट करतात. मग पाण्यातून मुवमेंट करण्यासाठी याच्याकडे फ्लॅजेला असतात. बघा, समजा आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की एक पॅरेंट सेल आहे. ह्या पॅरेंट सेलमध्ये अनेक झू स्पोर्स तयार झालेले आहेत. हे झू स्पोर्स आहेत. झू स्पोरला हालचाल करण्यासाठी फ्लॅजेला असतात. लोकोमोटरी ऑर्गनला म्हणायचं फ्लॅजेला. म्हणजे ही पॅरेंट सेल आहे. किंवा ज्या पेशीमध्ये झू स्पोर्स तयार झाले याला म्हणायचं झू स्पोरॅन्झियम. झू स्पोरॅन्झियम. स्पोरॅन्झियम म्हणजे काय? सॅक. सॅक म्हणजे काय? बॅग. ज्या बॅगमध्ये स्पोर साठवलेले असतात त्या बॅगला म्हणायचं स्पोरॅन्झियम. पण इथं कोणते स्पोर साठवलेले आहेत सांगा बघू? झू स्पोर्स. आणि झू स्पोर्स ज्या बॅगमध्ये साठवले त्या बॅगला काय म्हणायचं? झू स्पोरॅन्झियम. ओके. स्पोरॅन्झियम म्हणजे काय? सॅक किंवा बॅग. कोणते स्पोर्स साठवलेले आहेत? झू स्पोर्स. ओके. आता जेव्हा याला फेवरेबल कंडिशन असते, ही पॅरेंट सेल बस्ट होते आणि याच्यातून हे झू स्पोर्स वॉटरमध्ये सोडले जातात. बघा, हे झू स्पोर्स त्या पेशीच्या बाहेर आलेले. ओके. आता हे झू स्पोर पाण्यामध्ये आले, हे मॅच्युअर होतात आणि या प्रत्येक झू स्पोर पासून नवीन ऑर्गॅनिझम, नवीन पेशी तयार होते. झू स्पोर्स पासून तयार होते. या झू स्पोरला म्हटलं जातं स्पोर फॉर्मेशन किंवा काय म्हणायचं? स्पोरुलेशन. कन्सेप्ट क्लिअर झाला का? अगदी सोपा आहे बघा. मोटाईल का? तर मुवमेंट करतात. मुवमेंट करण्यासाठी काय लागतं? तर त्याला फ्लॅजेला, लोकोमोटरी ऑर्गन आहेत. दोन आहेत म्हणून बाय फ्लॅजेलेटेड म्हणायचं. तीन असतील तर ट्राय, टेट्रा, पेंटा. आता आपण झू स्पोअरला दोनच फ्लॅजेल असतात, बाय फ्लॅजेलेटेड. ज्या बॅगमध्ये स्पोर्स असतात त्या बॅगला काय म्हणायचं? स्पोरॅन्झियम. स्पोर्स कोणते आहेत? झू स्पोर्स. दॅट्स वाय कॉल्ड ॲज झू स्पोरॅन्झियम. ते बस्ट होतं पेशी, पाण्यामध्ये आलं की मॅच्युअर झालं की नवीन ऑर्गॅनिझम मिळतो, याला म्हणायचं स्पोर फॉर्मेशन. सो दिस इज अबाउट मोटाईल स्पोर. देन सेकंड टाइप इज नॉन मोटाईल स्पोर्स. बघा, आपण मोटाईल स्पोरला काय म्हटलं होतं? झू स्पोर्स. नॉन मोटाईल स्पोरला म्हटलं होतं कोनिडिया. व्हेरी सिंपल, कोनिडिया. राईट. आता हे कोनिडिया कोणामध्ये तयार होतं? तर जनरली फंगसमध्ये. समजा पेनिसिलियम आहे, एक पेनिसिलियमचा फिलामेंट आहे आणि त्याचे हे मायसिलियम आहे. तर ह्या टोकाला असे बाहेरच्या बाजूला स्पेरिकल स्ट्रक्चर्स तयार होतात. these स्पेरिकल स्ट्रक्चर्स आर नथिंग बट कोनिडिया. आता आपण थोडंसं कम्पेअर करूया, अजून सोपं होईल. झू स्पोर आणि कोनिडिया मधला फरक काय? फरक असा आहे, झू स्पोर हे बॅगच्या आत, पेशीच्या आत तयार होतात. कोनिडिया मात्र पेशीच्या बाहेर तयार होतात, बाहेरच्या बाजूला असतात. म्हणजे झू स्पोर्स आर कवर्ड, सो these are uncovered. So this is the main difference. Another one is these spores are motile. Motile because flagella shows movement, but these spores are non-motile. They have no any locomotory organ, so they are non-motile. During favorable condition, these conidia get mature to produce young organism. आणि यंगवन तयार होणं याला म्हणायचं रिप्रोडक्शन. कन्सेप्ट क्लिअर? ओके. दिस मेथड इज कॉल्ड ॲज स्पोरुलेशन.
बघा पहिली मेथड आपण काय बघितली होती, फ्रॅगमेंटेशन. दुसरी मेथड काय बघितली, बडिंग. तिसरी मेथड काय बघितली, स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन दोन प्रकारचं आहे, मोटाइल स्पोर्स, नॉन मोटाइल स्पोर्स. कोनिडियाचं एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. काय एक्झाम्पल आहे, पेनिसिलियम. झूस्पोरचं एक्झाम्पल आहे क्लायमॅन्डोमन्स. तर या मेथडला म्हणायचं स्पोर फॉर्मेशन. सो दिस इज दी असेक्सुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट वन इज नंबर 4 मेथड आहे, व्हेरी सिंपल, बायनरी फिशन. 4 मेथड आहे बायनरी फिशन. फिशन, डू यू नो फिशन? फिशन मीन्स ब्रेकिंग, कटिंग. ब्रेक होणे, कट होणे. बायनरी, बाय मीन्स टू. म्हणजे समजा आमच्याकडे हे एक पॅरेंट सेल आहे, ओके, दिस इज द पॅरेंट सेल. दिस पॅरेंट सेल डिवाइड इनटू 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्स. याच्यापासून हे नवीन यंग वन तयार होतं, हे एक नवीन यंग वन तयार होतं. सो पॅरेंट सेल डिवाइड इनटू 2 इक्वल organisms. This fission is called as binary fission. Bi means two. आता अशा प्रकारचं फिशन होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार झाले, पण ते दोनच व्हायला पाहिजेत आणि एकसारखे असले पाहिजेत, याला म्हणायचं बायनरी फिशन. कोणाकोणामध्ये होतं, काय एक्झाम्पल आहे? सो इट टेक्स प्लेस इन लोअर ऑर्गॅनिझम. कोणते लोअर ऑर्गॅनिझम आहेत? एक अमिबा अँड पॅरामेसियम. सांगा कोणाकोणामध्ये होतं, अमिबा अँड पॅरामेसियम. काय झालं, एक पॅरेंट सेल असते, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते, 2 यंग वन्स तयार होतात, याला म्हणायचं बायनरी फिशन. कुठलेही सेक्स ऑर्गन नसतात. सो इट इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. बायनरी फिशन क्लिअर झालं. सांगा पहिला टाइप कुठला होता? फर्स्ट फ्रॅगमेंटेशन, देन बर्डिंग, देन स्पोरुलेशन, and the last one is binary fission. So these are the various main methods of the asexual reproduction. आता हे जे असेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं, जसं की आपण बघितलं की कुठले सेक्स ऑर्गन्स गॅमेटची काय आवश्यकता नसते, जनरली लोअर ऑर्गॅनिझम मध्ये होतं. हायर ऑर्गॅनिझम घेतले, हायर प्लांट्स मध्ये घेतलं तर मात्र ते सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये खूप डिटेल बघणार आहे. आता आपण जस्ट असेक्सुअलचे टाइप्स बघितले आणि सेकंड टाइप आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण म्हणतो एम्पीमिक्सिस, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, थँक्यू.